दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझे नाव सोमनाथ पंडित ठाकरे, रामायण वासाल, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. आज आपण तुमच्या कांदा पिकाच्या शेतामध्ये उभे आहोत, बरोबर? या कांदा पिकासाठी आपण आपल्या AWPL कंपनीचं इको आर्याली आणि PGPR वापरलं. ते वापरण्याच्या अगोदर या कांद्याची अवस्था कशी होती सर? वापरण्याच्या अगोदर कांद्याची अवस्था थोडी बिकट होती, म्हणजे बुरशीचं प्रमाण आणि पिवळपणा दिसत होते कांद्यामध्ये. नंतर औषध वापरल्यावर तुम्हाला या प्रोडक्टची माहिती कोणी दिली? सुभाष भाऊंनी दिली. सुभाष भाऊ नमस्कार. नमस्कार सर. सुभाष भाऊ, या कांद्याला आपले प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर कांद्याची अवस्था काय होती? सर, कांद्याला आपले AWPL कंपनीचे प्रोडक्ट वापरण्या अगोदर या सरांनी शेतकऱ्यांनी पहिले रासायनिक खतं टाकून तरी त्यांना रासायनिक खतामध्ये आवरेज आलेलं नव्हतं. अच्छा. की वाढ काळो की कुठलंच आवरेज भेटलेलं नव्हतं. कुठलंच नव्हतं. काय त्याच्यामध्ये मूळ चाल बंद झालेली होती. पूर्ण प्लॉट एकदम जाम झालेला होता. मुळ्या पूर्ण खराब झालेल्या होत्या. तुम्ही जे अगोदर फोटो टाकलेले हो, त्याच्यामध्ये पूर्ण प्लॉट बसलेला दिसतो. पूर्ण पिवळसर पडून गेला होता. बरोबर. त्याच्यामध्ये हिरवसर आता कुठले एक दोन काड्या दिसत नव्हत्या. पूर्ण पिवळसर असं दिसत होतं. त्यानंतर आपलं इको आले PGPR AWPL कंपनीचं आपण त्यांना 200 लिटर मध्ये खालून जमिनीतून सोडायला दिलं. बरं सर, ते सोडल्यानंतर काय फरक वाटतो तुम्हाला? सोडल्यानंतर 4-5 दिवसांनी लगेच आम्हाला रिझल्ट लागला होता. 4-5 दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवला होता. आता किती दिवस झाले साधारणतः सोडून त्याला? 1 महिने झाले. 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये आजही त्या पिकाची क्वालिटी जर बघितली तर बघा शेतकरी मित्रांनो, जो प्लॉट पूर्णतः खराब झालेला होता तो पूर्ण रिकवर झाला. आज या प्लॉटची ग्रीनरी असेल, क्लिअरिटी असेल किंवा त्याची वाढ असेल, कांद्याची वाढही खूप चांगली झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ग्रोथही चांगला आहे. आता या ढगाळ वातावरणामुळे एखाद्या बुरशीनाशकाचा स्प्रे तुम्हाला घ्यायला पाहिजे. आणि एकंदरीत हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? बर, असे जे काही कांद्याचे शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? एखादा शेतकरी जर या प्रोडक्ट घेत असेल तर त्यांना आवश्यक आहे वापरून पाहिलं पाहिजे. चांगलं आहे. किमान एखाद्या एकरला AWPL कंपनी 1-1.5 क्षेत्र असेल तर त्यांनी किमान अर्ध्या एकर साठी तरी वापरून रिझल्ट घ्यायला पाहिजे. घेतलं पाहिजे. बरं, आता तुम्ही हे खालून सोडलं, तसंच त्याचा एक वरतून स्प्रे पण घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून चांगला फरक दिसेल त्याच्यामध्ये. धन्यवाद सर.